फिजिक्सकडे आले तर माझे सगळे स्वप्न असं वाटलं आता मी डॉक्टर होऊ शकत नाही, अशी सगळी मी तुटून गेले होते तिथंच पेपरमध्ये. मला वाटलं आता काहीच होऊ शकत नाही माझं. तर असं थोडं भीती वाटली, अरे एवढे हार्ड क्वेश्चन कसे. आपल्या पप्पाला नाराज न बघता आपण काही ना काही त्यांच्यासाठी केलं पाहिजे. त्याच्यावर मी पण पप्पाची परिस्थिती बघून तर नव्हतंच, पण सरांना IIBचे टीचर खूप छान, त्यांनी माझा पूर्ण सपोर्ट केला. माझं फ्रीमध्ये शिक्षण पण करून दिले. स्वतःवर आणि शिक्षकावर विश्वास ठेवा. जेव्हा मी IIB मध्ये आले होते तेव्हा मला सरांची खूप भीती वाटायची. माझ्या पालकांचा खूप सपोर्ट होता माझ्यासोबत. माझी बहीण मला खूप मोटिवेट करायची. माझे स्वप्न आहे आपलं साकार तर करावंच लागणार, म्हणून मी थोडी मोटिवेट व्हायची आणि अभ्यासाला लागायची. माझे नाव शीतल पंढरीनाथ पांढरे, माझे गाव कोठी. मी इथे IIB मध्ये शिक्षण 2025 मध्ये कंप्लीट केले आहे आणि माझे नीटचा स्कोर आहे 516. माझे पप्पाचे स्वप्न होते की माझी मुलगी नाही का MBBSच व्हावी. त्याच्यामुळे मी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी IIB मध्ये आले आणि त्यांचे स्वप्न साकार केले. माझे डॉक्टर होण्याचं स्वप्न माझ्या फक्त पप्पाचं होतं, त्याच्यासाठी मी डॉक्टर होणं निवडलं. कारण माझी मोठी बहीण होते, तिला पप्पाचं स्वप्न होतं की तिला डॉक्टर बनावं, पण काहीतरी अडचणी आल्या. कोरोना होता आणि त्याच्यामुळे तिचं शिक्षण नाही का कंप्लीट न झाल्यामुळे तिचे मार्क्स कमी आले आणि पप्पाचं स्वप्न असं ते थोडे नाराज झाले. मला वाटलं नाही, आपल्या पप्पाला नाराज न बघता आपण काही ना काही त्यांच्यासाठी केलं पाहिजे. त्याच्यावर मी पण डॉक्टरमध्ये प्रवेश केला आणि त्यांची स्वप्न पूर्ण केली. 2025 4 मेला आमचा पेपर होता. मी त्या दिवशी असं वाटत होतं मला माझं आता स्वप्न पूर्ण होईल. मी खुश होते त्या दिवशी. पेपरला जाताना पण थोडी खुशच होते, फक्त भीती होती मनात चांगला पेपर जावा आणि पप्पाचे स्वप्न पूर्ण व्हावं. पण जेव्हा मी गेले पेपरमध्ये बसले, तेव्हा मी फिजिक्सचा पेपर बघितला पहिल्यांदाच. तर असं थोडं भीती वाटली, अरे एवढे हार्ड क्वेश्चन कसे. त्याच्यामुळे मी पहिले बायो सॉल्व केलं, थोडं बरं वाटलं. केमिस्ट्री सॉल्व केली, पण फिजिक्सकडे आले तर माझे सगळे स्वप्न असं वाटलं आता मी डॉक्टर होऊ शकत नाही, अशी सगळी मी तुटून गेले होते तिथंच पेपरमध्ये. मला वाटलं आता काहीच होऊ शकत नाही माझं. त्याच्यामुळं असं थोडं भीती वाटत होती मनात, पण मी सॉल्व केलं कसं तरी आणि चांगले गुण पण आले. आणि IIB मध्ये माझा एक्सपिरियन्स खूप छान आला. 2025 मध्ये मला असं रिपीट करायचं माझं कोणतंही मन नव्हतं, कारण पप्पाची परिस्थिती बघून तर नव्हतंच, पण सरांना IIBचे टीचर खूप छान, त्यांनी माझा पूर्ण सपोर्ट केला. माझं फ्रीमध्ये शिक्षण पण करून दिले. त्याच्यामुळे माझ्या पप्पांना पण थोडी ताकद आली. त्यांना वाटलं नाही, आपल्या मुलीचं पण स्वप्न आहे डॉक्टर व्हावा आणि आपण पण त्यांना सपोर्ट करावा. त्याच्यामुळे माझ्या पप्पानं पुन्हा एकदा मला चान्स दिला आणि त्यांचे मी स्वप्न पूर्ण केले. मी विद्यार्थ्यांना सांगू शकते, फक्त अभ्यास करा आणि स्वतःवर आणि शिक्षकावर विश्वास ठेवा. कारण आपण हरलो तर त्यांना पण थोडं वाईट वाटतं आणि त्याच्यामुळे आपण सातत्याने अभ्यास करावा आणि मोबाईलचा तर वापर कसलाच नाही केला पाहिजे. त्याच्या नादी मोबाईलच्या आपण नाही का संपर्कात आलो तर आपल्याला त्याचा खूप नाद लागतो आणि आपलं सगळं आयुष्याच्या म्हणजे एकदम आपण घाबरून असं वाटतं आता आपलं काहीच होणार नाही, असं आपण घाबरून जाऊ शकतो. त्याच्यामुळे मोबाईलच्या वाटेत जाऊच नका, त्याच्या नादी लागू नका. फक्त सातत्याने अभ्यास करा आणि आपल्या स्वप्न कसे साकार करावी याच्याकडे लक्ष द्यावे. मी पहिले सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत बायोचा स्टडी करायचे, कारण सकाळी मला बायोच करू वाटत होतं. दुसरे स्टडी मी करतच नव्हते कधी. फक्त 4 ते 6 हमेशा बायो करायचे. नंतर मग थोडं हे करायचे, रिलॅक्स व्हायचे आणि मग क्लासचा टाइम झाला. सकाळी आमचे पहिले म्हणजे नंतर सकाळी क्लास होते तर सकाळचा क्लासचा टाइम आणि मग केमिस्ट्रीचे मी फक्त न्यूमेरिकल सॉल्व करायचे, कारण क्लासमध्ये सगळं जे सरांना शिकवलं ते एकदम परफेक्ट होऊन जायचं. तर मी सरांचे जे नोट्स घरी गेल्यावर फक्त एकदा वाचायचे आणि फक्त न्यूमेरिक्सची प्रॅक्टिस करायचे. जेवढे जास्त आपण न्यूमेरिकल सॉल्व करेल तेवढे आपल्यासाठी चांगले आहे, कारण जेवढे आपण न्यूमेरिकल सॉल्व करेल आपल्याला समजतं कसे न्यूमेरिकल येतात पेपरमध्ये. आणि फिजिक्सचा मी एवढा जास्त अभ्यास करत नव्हते, कारण ते म्हणत होते सगळे हार्ड पेपर, फिजिक्स खूप हार्ड आहे, त्याच्यामुळे एवढं लक्ष देत नव्हते. पण जेव्हा मी IIB मध्ये आले तेव्हा मला समजलं फिजिक्स शिवाय आपण MBBS ला लागू शकत नाही. त्याच्यामुळे मी फिजिक्स करणं स्टार्ट केलं आणि फिजिक्सला मी पण जास्त न्यूमेरिकल सॉल्व करत होते. जास्त काही त्याच्यात फक्त IIBचे मॉड्यूल्स करत होते. त्यांच्या नोट्स सरांना जे क्लासमध्ये शिकवलं ते घरी गेल्यावर एकदा पुन्हा बघत होते कसं सॉल्व केलं काय, आणि न्यूमेरिकल सॉल्व करत होते, जास्त काहीच नाही. माझ्या पालकांचा खूप सपोर्ट होता माझ्यासोबत.
ते कधी माझे मार्क कमी आले तरी पण ते मला कधीच बोलत नव्हते, कारण त्यांना माहित होतं आपली मुलगी करूनच दाखवते. त्याच्यामुळे त्यांना असं भीतीच वाटत नव्हते की आपली मुलगी लागणारच नाही. त्यांना माझा पूर्ण विश्वास होता आपली मुलगी आपले स्वप्न पूर्ण करणारच आहे. त्याच्यामुळे मला त्यांचा खूप सपोर्ट होता. असं कधीच बोलत नव्हते ते मार्क कमी येऊ जास्त येऊ, त्याच्यामुळं काही त्यांचं असं वाटतच नव्हतं काही. त्यांचा खूप असं सपोर्ट होता. जेव्हा मी IIB मध्ये आले होते तेव्हा मला सरांची खूप भीती वाटायची. मी सरांकडे म्हणजे जास्त डिस्कशन करतच नव्हते, पण आम्ही सरांना मला खूप मोटिवेट करत होते. त्याच्यामुळे मी सरांसोबत जास्त म्हणजे क्वेश्चन डाऊट आले तर त्यांच्याकडे जात होते आणि सर नाही का सगळे डाऊट घेत होता. एखादा आपल्याला चॅप्टर समजलं नाही ते पण आम्हाला समजून सांगत होते, पूर्ण चॅप्टर समजून सांगत होते. असं आपल्याला एखादा क्वेश्चन नाही आला कसा सॉल्व करायचा ते पण सांगत होते. त्याच्यामुळं IIBचा खूप भारी मला एकदम भारी वाटलं IIB मध्ये येऊन. त्यांची खूप मेहनत पण, सरांची पण मेहनत, आमची पण मेहनत, त्याच्यामुळे यश प्राप्त झालं. माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि मला मोबाईलची आवड पण नव्हती. असेच एखादा चॅप्टर पेंडिंगमध्ये पडला तर मी तरी पण मोबाईलचा वापर करत नव्हते, कारण असे माझे मैत्रिणी होत्या त्या म्हणायच्या आपल्याला मोबाईल असला तर एखादा चॅप्टर पेंडिंगमध्ये राहिला तर आपण त्याच्यातून क्लिअर करून घेऊ शकतो. पण माझं मत असं आहे की मोबाईलनं आपण चॅप्टर तर क्लिअर करत नाही, पण दुसरंच काही पण आपल्याला बघू वाटत आपण बघत राहतो. त्याच्यामुळे मोबाईलचा नाद नसलाच पाहिजे विद्यार्थ्यांना. 2 वर्ष तर कमीत कमी नसलाच पाहिजे. पुढे चालून मग आपल्याच हातात आहे. आपल्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचंय आणि आपलं स्वप्न साकार करायचं आहे तर एकमेव क्लास म्हणजे IIB. IIB ही यशाची एक पहिली पायरी आहे. तिथं आपले जे स्वप्न आहे ते साकारच होईल अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी IIB निवडावी असं माझं स्वतःचं मत आहे. IIB ही डॉक्टरची फॅक्टरी आहे. माझ्या जीवनाचे आधारस्तंभ माझे पालक आणि माझी बहीण, ते सगळे माझे नातेवाईक. माझी बहीण मला खूप सपोर्ट करायची. मी काही असे थोडेफार खचले, मला असं भीती वाटायला लागले तर माझी बहीण मला खूप मोटिवेट करायची. ती म्हणायची पप्पाचे स्वप्न आहे आपल्या तर साकार तर करावंच लागणार, म्हणून मी थोडी मोटिवेट व्हायची आणि अभ्यासाला लागायची. नीट 2026 यांच्या एक्सपिरियन्ससाठी मी काही सांगू इच्छिते. मला असं वाटतं आपल्याला जर मार्क कमी आले जास्त आले तर आपण खचून न जाता आपला स्टडी आहे ते कंटिन्यू करत राहा, कारण जीवनात चढ-उतार होतच असतात. आज नाही तर उद्या कधी ना कधी आपले स्वप्न साकार होणार आहे. तर त्याच्यासाठी असं खचून न जाता खचले नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करावे आणि आपल्या आई-बापाचे स्वप्न पूर्ण करावे. आपण असं वाटलं आपल्याला नाहीच होत तर आपल्या आई-बापाचा, आई-वडिलांचा चेहरा समोर घेऊन आपण आपले स्वप्न साकार करावे असं मला वाटतं. माझं नाव कुशवर्ता पंढरनाथ पांढरे. मी शीतलची आई आहे. मी तिच्यासोबत आले, ती घाबरू नये म्हणून. तर आमची पण इच्छा होती की आमची मुलगी MBBS व्हावी. आम्ही पण तिला सपोर्ट दिला. तिची पण इच्छा पूर्ण होती की मी MBBS व्हावी. आम्हाला खूप आनंद वाटायला, खुश होता आम्ही.